नमस्कार. टीनेजर एज कसं असतं ना, नव्याने मनात येणाऱ्या प्रेमभावना या वयात फुलत असतात. स्वतःलाही उमजत नसतं की नक्की आपल्याला काय होतंय आणि दुसऱ्याजवळ व्यक्त करणं तर अवघडच. अशा वेळेस काय होतं, मौज मजा, एन्जॉय, मस्ती हे सगळं करण्याच्या नादात अभ्यास, करिअर या गोष्टी कुठेतरी मागे राहून जातात आणि मन मात्र आपलं अडकलेलं असतं दुसरीचकडे. तर अशाच आपल्या या प्रेमवीरांसाठी आजची ही कविता खास. चला वाचूयात. कवितेचे कवी आहेत जगन्नाथ रत्नपारखी. एसएससीस मी बसलो होतो प्रथम परीक्षेस. एसएससीस मी बसलो होतो प्रथम परीक्षेस. एकाग्र चित्ताने पेपर सोडवावा असा आदेश, उपदेश. पेपर पहिला, घंटा पहिली, क्षण हा औत्सुक्याचा. पेपर पहिला, घंटा पहिली, क्षण हा औत्सुक्याचा. अन माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा. मानेला ती देऊनी हिसडा नकळत सवयीने. मानेला ती देऊनी हिसडा नकळत सवयीने. लिहू लागली पेपर तेव्हा पानांवर पाने. मऊ रेशमी मोह काळा शेपट्याचा भार. मऊ रेशमी मोह काळा शेपट्याचा भार. तिचा तक्षणी येऊन पडला माझ्या बाकावर. 3 तास एक चित्त मी. 3 तास एक चित्त मी तिच्या शेपट्यात. एकही ओळ लिहिली नाही उभ्या पेपरात. शेवटची ती घंटा होता आलो मी भानावर. शेवटची ती घंटा होता आलो मी भानावर. कळले आता जगणे आम्हा गावी खेड्यावर. केसांनी त्या गळा कापला अलगदची माझा. केसांनी त्या गळा कापला अलगदची माझा. पिळीत शेपट्या परी बैलाच्या जगतो हा राजा. शेतावरच्या मोटेवरती माझी उपजीविका. शेतावरच्या मोटेवरती माझी उपजीविका. शिक्षणास आज मी पारखा शुभदा प्राध्यापिका. शिक्षणास आज मी पारखा शुभदा प्राध्यापिका. धन्यवाद.